नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर। आज आपण भूगोल या विषयाअंतर्गत भाग 12 मध्ये संभाव्य प्रश्न पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। पहिला प्रश्न, रेड्डी बंदर कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, रेड्डी हे बंदर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील। तेथून लोह खनिज निर्यात केले जाते, म्हणून पर्याय क्रमांक 4 लोह खनिज आपला योग्य उत्तर होईल। पुढे, नाशिक, सरदार, ललित या महाराष्ट्रामध्ये डॅश फळांच्या जाती आहेत? तर ही जाती आहेत द्राक्षे या फळांचे। महाराष्ट्रात पिकवल्या जाणाऱ्या द्राक्षांच्या ज्या जाती आहेत या जातींचे नावं आहेत। पुढे, सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते? सातपुडा पर्वतरांग जे की महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे, त्यामधील जो सर्वोच्च शिखर आहे ते आहे धूपगड। आणि मित्रांनो, धूपगड हे शिखर आहे मध्य प्रदेशामध्ये ते स्थित आहे, ज्याची उंची 1350 मीटर आहे। पुढे, घाना पक्षी अभयारण्य कुठे आहे? घाना पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेशामध्ये आहे। आणि मित्रांनो, घाना पक्षी अभयारण्याला केवलादेव राष्ट्रीय उद्यान अथवा भरतपूर पक्षी अभयारण्य या दोन नावांनी सुद्धा ओळखले जाते। पुढे, सुरजागड डोंगर हे महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील डॅश तालुक्यात स्थित आहे? सुरजागड डोंगर हे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात ते स्थित आहे। मित्रांनो, इथे लोह खनिजाचा साठा आहे आणि सुरजागड यात्रेसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे। पुढे, सुवर्ण चतुर्भुज खालीलपैकी कोणत्या 4 प्रमुख मेट्रो शहरांना जोडतो? सुवर्ण चतुर्भुज तर तो दिल्ली, चेन्नई, कोलकाता आणि मुंबई या 4 महानगरांना जोडतो। हा एक भारतातील महत्त्वाचा प्रकल्प आहे, जो एक भौगोलिकदृष्ट्या चौकोन तयार करतो, एक चतुर्भुज। पुढे, महाराष्ट्रात किती प्रमुख बंदरे आहेत अथवा मोठी बंदरे आहेत महाराष्ट्रातील? तर त्याची संख्या आहेत एकूण 2। तर मित्रांनो, पहिली म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि दुसरी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट JNPT न्हावाशेवा या नावाने देखील आपण ओळखतो, अशी 2 प्रमुख बंदरे आहेत। पुढे, महाराष्ट्रातील खानदेश प्रदेशातील लोक जी बोली बोलतात तिला डॅश म्हणतात? खानदेश प्रदेशातील लोक जी बोली बोलतात ती आहे अहिराणी। खानदेश प्रदेश जो की महाराष्ट्राच्या उत्तरेला आहे, तर मित्रांनो त्यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार हे 3 जिल्ह्यांचा भाग आहे, ज्यामध्ये अहिराणी बोली बोलली जाते। पुढे, पाल्कची समुद्रधुनी भारताला खालीलपैकी कोणत्या देशापासून विलग करते अर्थात वेगळे करते? पाल्कची समुद्रधुनी भारताला ती श्रीलंकेपासून वेगळे करते। भारतामध्ये जो तामिळनाडू राज्य आहे तेथे ही समुद्रधुनी आहे, ज्यामध्ये श्रीलंकेपासून ते वेगळे केले गेलेले आहे भौगोलिकदृष्ट्या। पुढे, महाराष्ट्रातील मनुका संशोधन केंद्र कोठे स्थापन केले जाईल? मनुका संशोधन केंद्र तर ते ठिकाण आहे सांगली येथे। कारण मित्रांनो, सांगली हे ठिकाण द्राक्ष आणि मनुका उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे आणि तिथल्या कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने अलीकडे तिथे मनुका संशोधन केंद्र स्थापन करण्याची मंजुरी दिलेली आहे। पुढे, पृथ्वीच्या कोणत्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नाही? तर पृथ्वीवर असे एक ठिकाण आहे ज्यामध्ये गुरुत्वाकर्षण नाही, तर तो आहे पृथ्वीचा केंद्रभाग। कारण मित्रांनो, पृथ्वीचा जो केंद्रभाग आहे तेथे गुरुत्वाकर्षण 0 असते। पुढे, ब्रह्मपुत्रा नदी हिमालयाच्या कोणत्या प्रदेशातून उगम पावते? ब्रह्मपुत्रा नदी तर हिमालयाच्या उत्तरेकडील जो भाग आहे तेथे उगम पावते। ब्रह्मपुत्रा नदीचा उगम तिबेटमध्ये मानस सरोवर तलावाजवळ होतो, अर्थात कैलास पर्वतरांगेमध्ये, जो की हिमालयाचा उत्तरेकडचा भाग आहे, तिबेट। पुढे, गारो
खासी आणि जयंतिया या टेकड्या कोणत्या पर्वतीय प्रदेशांतर्गत येतात? तर या टेकड्या येतात पूर्वांचल भागात. कारण मित्रांनो, या टेकड्या भारताच्या ईशान्येकडील पूर्वांचल पर्वतरांगेचा भाग आहे आणि या टेकड्या प्रामुख्याने मेघालय या राज्यातले आहेत, म्हणून पूर्वांचल हा आपला योग्य उत्तर होईल. पुढे, दख्खनच्या पठाराचे सर्वोच्च शिखर अन्नाईमोळी डॅश राज्यात आहे? तर तो राज्य आहे केरळम. कारण मित्रांनो, अन्नाईमोळी हे दक्षिण भारतातील तर सर्वोच्च शिखर आहेत, पण त्याचबरोबर दख्खनच्या पठाराचे देखील ते सर्वोच्च शिखर आहे, ज्याची उंची 2695 मीटर आहे. मित्रांनो, दख्खनचा पठार एकूण 5 राज्यामध्ये तो पसरलेला आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या 5 राज्यात हा दख्खनचा पठार पसरलेला आहे. पुढे, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताच्या पूर्वेकडे आणि विदर्भातील पूर्वेकडे प्रदेश वगळता कोणती मृदा महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळते? तर उर्वरित महाराष्ट्रात रेगूर मृदा अर्थात काळी मृदा आढळते. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो, तांबडी पिवळसर मृदा हे तर पूर्व विदर्भ आणि कोकणातील जो डोंगराळ भाग आहे त्यामध्ये आढळते आणि जांभी मृदा ही तर दक्षिण कोकणामध्ये आढळते, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी. आणि गाळाची मृदा म्हणजे नद्या खोऱ्यांचा जो भाग आहे त्या प्रदेशात गाळाची मृदा आढळते, म्हणून उर्वरित महाराष्ट्रात रेगूर मृदा हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे, गरमसूर टेकड्या, अंबागड टेकड्या आणि मनसर टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, हे तिन्ही टेकड्या जे आहेत ते आहेत नागपूर जिल्ह्यातले. कारण गरमसूर टेकड्या आहेत नागपूर आणि तालुका काटोलमध्ये आहे. अंबागड टेकड्या हे देखील नागपूरमध्ये आहे. जे मनसर टेकडे आहेत ते नागपूर आणि भंडारा या 2 जिल्ह्यांच्या सीमावर ते पसरलेले आहे, म्हणून नागपूर आपला योग्य उत्तर होईल. पुढे, डॅश वन्यजीव अभयारण्याजवळ दिल्ली मुंबई महामार्गावर भारतातील पहिला वन्यजीव कॉरिडॉर बांधण्यात आला आहे? तर तो आहे अभयारण्य रणथंबोर, जे की राजस्थानमध्ये आहे. राजस्थानातील रणथंबोर जो अभयारण्य बंगाली वाघांसाठी ओळखले जाते. राजस्थान राज्यातील सवाई माधोपूर जिल्हा येथे रणथंबोर हा वन्यजीव अभयारण्य स्थित आहे. पुढे, दरेकसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर मित्रांनो, हे तर विदर्भातील टेकड्या आहेत, मात्र कोणत्या जिल्ह्यातले? तर तो जिल्हा आहे गोंदिया. दरेकसा टेकड्या तर महाराष्ट्राच्या ईशान्येला हा दरेकसा टेकड्या स्थित आहेत. दरेकसा लेणी हे प्रसिद्ध आहेत येथे. तालुका आहे सालेकसा. पुढे, पेंच व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याशी निगडीत आहे? पेंच व्याघ्र प्रकल्प तर मित्रांनो, हे तर नागपूरमध्ये आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर ते असणारच, पण नागपूरमध्ये ते छिंदवाडा आणि सिवनी या 2 जिल्ह्यात पसरलेलं आहे, जे की मध्य प्रदेशातले जिल्हे आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 जिल्ह्यांशी ते निगडीत आहे. पुढे, भारतातील एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान कोणते? एकमेव तरंगते राष्ट्रीय उद्यान तर त्याचं नाव आहे कैबोल लामजाओ. तर मित्रांनो, हे जे अभयारण्य आहे, उद्यान आहे कैबोल लामजाओ, हे उद्यान मणिपूरमधील लोकटक सरोवरात असून ते जगातील एकमेव तरंगते उद्यान आहे. पुढे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेला टायटॅनिफेरस मॅग्नेटाइटमुळे रंग आहे? तर ते आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 काळी मृदा. कारण मित्रांनो, काळी मृदा बेसाल्ट खडकापासून तयार झालेली आहे आणि या मृदेत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता जास्त असते.
त्याचं कारण आहे त्याचं काळ्या होण्याचं कारण आहे मृदेचा टायटॅनिफेरस मॅग्नेटाइट. पुढे नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? नागपूर प्रशासकीय विभागात एकूण 6 जिल्हे आहेत. पर्याय क्रमांक 3 6 आपला योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो कोणकोणते? तर नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि वर्धा अशी 6 जिल्हे या नागपूर विभागामध्ये आहे, प्रशासकीय विभाग. पुढे भारतातील सर्वाधिक वन्यजीव अभयारण्ये असलेले राज्य खालीलपैकी कोणते? वन्यजीव अभयारण्ये असलेले राज्य तर ते आहे महाराष्ट्र. भारतातील सर्वाधिक वन्यजीव अभयारण्ये असलेले ते राज्य आहे. पुढे हॉर्मुझ सामुद्रधुनी खालीलपैकी कोणत्या देशाच्या सीमेला लागून नाही? हॉर्मुझची सामुद्रधुनी तर मित्रांनो ते इराणला लागलेली आहे, ओमानला लागलेली आहे आणि UAE या देशाला सुद्धा लागलेली आहे. मात्र येमेन या देशाच्या सीमेला लागून नाही हॉर्मुझ सामुद्रधुनी. म्हणून पर्याय क्रमांक 3 आपला योग्य उत्तर होईल. पुढे अहिल्यानगर जिल्ह्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान तालुका कोणता? सर्वात लहान तालुका अहिल्यानगर जिल्ह्यातला तर तो आहे श्रीरामपूर. आणि सर्वात मोठा अहिल्यानगरामधले तालुका म्हटलं की संगमनेर. मात्र आपला प्रश्न आहे सर्वात लहान तालुका अहिल्यानगरमधील तर तो श्रीरामपूर हाच आपला योग्य उत्तर होईल. पुढे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून जात नाही? तर मित्रांनो जो समृद्धी महामार्ग आहे तो एकूण 10 जिल्ह्यातून जातो, अर्थात नागपूर ते ठाणेपर्यंत एकूण 10 जिल्हे. तर जो रूट आहे मित्रांनो नागपूरपासून ठाणेपर्यंत जाण्याचा तर त्यामध्ये नाशिक आहे, बुलढाणा आहे आणि वर्धा हा जिल्हा देखील येतो. मात्र जळगाव इथे येत नाही. छत्रपती संभाजीनगरमधून तो मार्ग जातो म्हणून जळगाव हा जिल्हा या 10 जिल्ह्यांमध्ये येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर होईल. पुढे उरण या नैसर्गिक वायूवर आधारित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उरण हा जो प्रकल्प आहे तो आहे रायगड जिल्ह्यातला. कारण मित्रांनो उरण हा एक तालुका आहे रायगड जिल्ह्याचा, जेथे उरण गॅस टर्बाईन पॉवर स्टेशन तेथे आहे. पुढे एकशिंगी गेंडा करिता खालीलपैकी कोणते अभयारण्य प्रसिद्ध आहे? एकशिंगी गेंडा तर तो आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान अभयारण्य. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. कारण मित्रांनो इथे पेरियार का नसणार? तर इथे पेरियार हा तर हत्तींसाठी प्रसिद्ध आहे केरळ राज्यातला, आणि दाचिगाममध्ये तर हा तर जम्मू काश्मीरचा आहे जो की हरणांशी संबंधित आहे, हरिण. म्हणून आपला काझीरंगा हाच उत्तर योग्य राहणार आहे, एकशिंगी गेंडासाठी प्रसिद्ध अभयारण्य. पुढे गुजरात राज्यातील गीर अभयारण्य हे डॅशसाठी राखून ठेवण्यात आले आहे? गीर अभयारण्य तर ते सिंहांसाठी प्रसिद्ध आहे, सिंहांसाठी राखून ठेवण्यात आलेलं आहे. आशियाई सिंहसाठी ते प्रसिद्ध आहे गुजरात राज्यातील गीर अभयारण्य. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला राज्य प्राणी म्हणून घोषित केलेला नाही? तर तो राज्य आहे मित्रांनो तामिळनाडू. कारण तामिळनाडूचा स्वतःचा एक राज्य प्राणी आहे, त्याचं नाव आहे निलगिरी तहर. आणि जे केरळ आहे, कर्नाटक आणि झारखंड हे 3 राज्यांचे राज्य प्राणी हा हत्ती आहे. म्हणून तामिळनाडू यांनी आपला हत्ती हा प्राणी घोषित केलेला नाही. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर होईल. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण भूगोल या विषयावरील 30 प्रश्न बघितलेत, त्यामागची आपण माहिती जाणून घेतलीत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.